आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। भास्कर जाधवांसारखा भाडोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी आणलाय, त्याच्यावर बोलणार नाही, पण एक दिवस चोप नक्की देणार। नारायण राणेंचा भास्कर जाधवांना इशारा। बाळासाहेबांना सांगून तिकीट दिलं, निवडणुकीसाठी 15 लाख रुपये दिले आणि माझ्यावरच टीका करतोय, राणेंचा इशारा। भास्कर भाडोत्री आणतात, बोला राणे विरुद्ध काय बोल, मी काय त्याला उत्तर देणार, पण एक दिवशी उत्तर देणार, सोडणार नाही त्याला। माझं पैसे 15 लाख इलेक्शनला घेतले, अजून परत केले नाही आणि तो माझ्यावर टीका करतो। पुढच्या काळात काँग्रेसला मोठं भगदाड पडेल। लातूर, जळगाव, नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस नेते भाजपमध्ये येणार, काँग्रेसला उमेदवारही मिळणार नाही। चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टीतली इतकी मोठी फूट होणार आहे, इतकं स्प्लिट होणार आहे काँग्रेस पार्टीमध्ये की लोकसभेचे उमेदवार सुद्धा मिळणार नाही काँग्रेस पार्टीला। मंत्री छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। नाशिकच्या कार्यालयात पाठवलं पत्र, ठार मारण्याची सुपारी घेतल्याचा पत्रात उल्लेख। अज्ञात व्यक्तीकडून ठार मारले जाईल, पत्रात उल्लेख। भुजबळ म्हातारे, त्यांना कशाला कोण मारेल? जरांगेंचा टोला। सालेरला जाताना एक वाहन आमच्या ताफ्यात आलं, आम्हाला भीती असून आम्ही सरकारला सांगत नाही, असंही खोचक वक्तव्य। म्हाताऱ्या माणसाला कशाला कोण मारे? तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती, कोणीच धमकी देऊ शकत नाही त्याला, कोणत्याच जाती धर्माचा। त्या म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर। जीवे मारणारा माणूस धमकी देत नाही आणि धमकी हे पोकळ असते, तरी पण ओबीसी नेते भुजबळ नेते आहेत, त्यांची सरकारनं काळजी घ्यावी। विजय वडेट्टीवारांचा सरकारला सल्ला। जीवे मारणारा माणूस हा कधीच धमकी देत नसतो, धमकी देणारा कधी जीवे मारत नसतो। धमकी देणारा हा पोकळ धमकवण्यासाठी, घाबरवण्यासाठी करतो, तरी पण छगन भुजबळ ओबीसीचे नेते म्हणून लढत आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे। मनोज जरांगेंचं पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू। 2 दिवसात सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अधिसूचनेबाबत कायदा करावा, जरांगेंची मागणी। मी येते 1-2 दिवसात विशेष अधिवेशन बोल, या 1-2 दिवसात लगेच, आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो आपण कायदा करताय म्हणजे ज्याची नोंद नाही, त्यासाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी तातडीनं करा, त्यासाठी विशेष अधिवेशन आज उद्या ह्या 2 दिवसात आपण बोलवा। राज्य सरकारनं 57 लाख नोंदींवर स्पष्टीकरण द्यावं। आरक्षणासंदर्भात सरकारनं लोकांची दिशाभूल थांबवावी। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। 5 मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागणार, चंद्रकांत पाटलांची माहिती। मालेगावातल्या यंत्रमागधारकांच्या बैठकीत पाटलांचं वक्तव्य। अमोल कोल्हे सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात, शक्यता नाकारता येत नाही। आमच्याकडे आले तर घेऊ आणि नाही आले तर त्यांना पाडू, राष्ट्रवादीच्या बाबाराम आत्राम यांचं विधान।